हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक PR बॉक्स अनबॉक्सिंग करणार. मी ऑलरेडी केली अनबॉक्सिंग, बट मी तुम्हाला शो करणार आहे. हो, ते जे बॉक्स मागे दिसतंय ना, तेच मी तुम्हाला शो करणार आहे. तर पारुल गर्गकडनं मला हे PR आलंय. आय गेस 5th और 6th PR आहे हे आणि खूप ह्यूज मोठा असा बॉक्स आहे. त्यांनी मला डिसेंबरच्या आसपास जेव्हा करवा चौथ होती त्याच्यासाठीचं ते PR आहे, पण मी आत्ता तुम्हाला हे शो करणार आहे. तर ते मी तुम्हाला दाखवतेय. सगळ्यात पहिले लेट मी शो यू द साईज ऑफ दिस बॉक्स. एवढं मोठं PR आहे आणि याच्यात काय काय मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल या व्हिडिओमध्ये तर हा एंड पर्यंत बघा, कारण खूप साऱ्या भारी भारी लिपस्टिक्स मी स्वॉच करून दाखवणार आहे आणि याच्यात अजून मला काय काय रिसीव्ह झाले मी ते पण दाखवते. सो ठीक आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकन हिट करा सो दॅट मी कोणता पण व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला तो दिसेल. मागे बाळ खेळतंय ॲज युजल, तर आवाज येतील थोडेफार. आणि या प्रोडक्टची लिंक जर मला भेटली तर टॅग प्रोडक्टमध्ये मी नक्की टॅग करेल. तुम्ही तिकडनं चेक करू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये चेक आहे. PR बॉक्स एवढं मोठं, एवढे सारे प्रोडक्ट्स मला याच्यामध्ये रिसीव्ह झालेत आणि वन बाय वन मी तुम्हाला शो करते. तर सगळ्यात आधी हे सिग्नेचर मेहंदी पॅक होतं. याच्यामध्ये मेहंदीचे 2 कोन आहेत जे तुम्ही यूज करू शकतात. हे ऍक्च्युली करवा चौथचं होतं जसं मी सांगितलं ऑलरेडी. तर असं हे मेहंदीचे कोन आहे त्याच्यामध्ये, हे तुम्ही यूज करू शकतात. आता एकच हाताने मला असं ऍक्टिव्हिटी करायला लागणार आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये ही 10 लिपस्टिकचा हा पॅक आहे. याचेच मी तुम्हाला स्वॉचेस देणार आहे. तर हा आहे पॅक आणि हे सिल्क मॅट कलेक्शन आहे त्यांचं 10 सिग्नेचर शेड्सचं. मस्त व्हायब्रंट पॅकेजिंग आहे. हे सेकंड मला मिळालंय. थर्ड म्हणजे काजळ रिसीव्ह झालंय जे की ब्राऊन कलरचं आहे. ऑलरेडी मला त्यांचं एक PR रिसीव्ह झालं होतं जिथे त्यांनी 10 शेड्स ऑफ काजळ होते वेगळे वेगळे, खूप मस्त. तर हे अजून एक मिळालंय मला ब्राऊनवालं. याच्यात अजून एक त्यांचा सिग्नेचर सिंदूर पॅक होता, पण तो माझ्याकडनं आता मी यूजला काढलाय तर मला सापडत नाहीये. तर तो एक होता. त्यानंतर हा असा मस्त पूजेचा तांब्या. तर जरुरी नाहीये की करवा चौथ वगैरे, तुम्ही हे पूजेला पण वापरू शकतात. ही छलनी, चाळणी बेसिकली मस्त अशी सजवली आहे. आणि एक ही पूजेचं थाल. हे खूप प्रिटी आहे, खूप म्हणजे खूप प्रिटी आहे. तुम्ही घरात हे यूज करू शकतात. असं मिळालं होतं आणि एक कार्ड पण मिळालं होतं. ॲज युजल जसं नेहमी मिळतं, कारण ते थोडं पर्सनल टच टाकण्याचा ट्राय करतात. तर याच्यामध्ये असं हॅपी करवा चौथ शिट हॅपी करवा चौथ वगैरे असं लिहिलंय याच्यामध्ये. तर असं कार्ड एव्हरी PR सोबत मिळतं, जे की थोडंसं रिलेट होण्यासाठी किंवा एक कनेक्शनसाठी ते पाठवतात. तर असं हे PR आहे ओव्हरऑल. आणि खूप मस्त ही जी लेस आहे याच्यामध्ये, याच्याने ते पूर्ण पॅक होऊन आलेलं आणि मी ती खोलली. खूप हा फीलच छान असतो एकदम की PR ओपन करा वगैरे. तर ठीक आहे, मेन व्हिडिओकडे आपण वळूया. ह्या लिपस्टिकच्या पहिले तर मी हे ठेवते कारण एका हाताने पकडणं मला खूप मुश्किल झालंय. ओके, बॉक्स ठेवलंय आणि आता बोलूया या लिपस्टिक्स बद्दल. तर हे पॅकेजिंग यांचं मला खूप आवडतं, असं व्हायब्रंट. आधी पण यांचं एक PR आलं होतं मला ज्याच्यात 14 लिपस्टिक होत्या मोठ्या फुल साईजच्या. पण खरं सांगायचं तर लिपस्टिक फुल साईज घेऊन त्या संपत नाहीत ऑनेस्टली स्पीकिंग. कारण की 2-2, 3-3 वर्ष चालतात. आपण एवढं यूज नाही करत किंवा यूज जरी केलं तरी एवढं संपत नाहीत जनरली. तर मला ही आयडिया खूप छान वाटते की 10 लिपस्टिक घ्या छोट्या छोट्या, म्हणजे तुम्हाला खूप सारे शेड्स यूज करायला मिळतील. आणि अगेन जसं की मला याच्यात पण बघायला मिळतं की खूप सारे शेड असं रेड, पिंक असंच आहे, मॉव वगैरे. ब्राऊन थोडे कमी असतात यांच्या कलेक्शनमध्ये जेवढं मी बघितलं आजपर्यंत. हार्डली 1 किंवा 2 ब्राऊन आहेत, पण रेड आणि पिंक्स खूप सारे आहेत. 2 एकदम डार्क रेड पण दिसत आहेत, शादी सीझन वगैरे साठी परफेक्ट आहे. तर सगळ्यांचे मी तुम्हाला स्वॉचेस देणार आहे, तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आणि या पूर्ण पॅकची किंमत आहे 990 म्हणजेच ₹1000. तर प्रत्येक तुम्हाला छोटी लिपस्टिक ₹100च्या आसपास पडेल, विच इज व्हेरी अफोर्डेबल. आणि खूप सारी व्हरायटी पण तुम्हाला ट्राय करायला भेटेल. तर असं काहीतरी तुम्ही घेऊन ट्राय करू शकता. तर एक एक मी तुम्हाला स्वॉच दाखवते आणि त्याचा जो पण शेड असेल मी ते पॉप करेल स्क्रीनवर. आणि आपले इंडियन गर्ल्सचे जे लिप्स असतात यू कॅन सी असं पिगमेंटेड असतात, डार्क इव्हन टोन नसतात किंवा पिंक एकदम नसतात जास्त करून. तर लिपस्टिक आपल्याला एकदम अशा पिगमेंटेड वगैरे पाहिजे की त्याने हे सगळं कव्हर केलं पाहिजे, अशा लिपस्टिक पाहिजे. तर आपण चेक करू की ह्या तशा आहेत की नाही आहेत. तर पहिला शेड मी घेतलाय ऑरा 01. मस्त हा थोडा ब्राउनिश पीच काइंड ऑफ कलर आहे, थोडा न्यूड साईडला आहे. आणि छोटासा एक रिव्ह्यू पण मी शेअर करेल की कसं आहे काय यांचं पिगमेंटेशन. असा काही वाव. फर्स्ट शेडच मला खूप जास्त आवडलाय कारण की
माझं थोडं ब्रिटिश कॉम्प्लेक्शन आहे, स्किन आहे, तर मला असं न्यूड प्रॉपर सूट नाही होत. थोडंसं रेडिश किंवा ब्राउनिश न्यूड माझ्यावर खूप सुंदर दिसतात. तर हा पण मला खूप छान वाटतंय. थोडं मी नीट लावली नाही तेवढं समजून घ्या. बट शेड इज अमेझिंग. मस्त आहे आणि काही असं ट्रान्सफर पण नाही होते. तर आवडलं मला. असं पावडर मॅट फिनिश आहे. पिगमेंट्स वगैरे सगळं कव्हर केलंय. यांचं फॉर्म्युलेशन वगैरे पण मला आवडले. खूप इझिली ग्लाइड होतात, अप्लाय होतात आणि 4-5 सेकंड नंतर ड्राय झाल्यानंतर खूप लिप्सला ड्राय पण नाही करत आहे. हायड्रेटेड पण आहेत आणि सेटल झाल्यावर मस्त पावडर मॅट फिनिश देत आहेत. थोडा पिंकिश शेड आहे. यार मला हा पण आवडला. नाईस. पिंक पण माझ्यावर खूप कॉम्प्लिमेंट होतात. खूप छान दिसतोय हा पण. वाव, मला आवडला. स्पेशली नो मेकअप मेकअप डेज किंवा जेव्हा आपल्याला जास्त मेकअप करायचं मन नसतं, तेव्हा असे शेड्स यूज करू शकतो. खूप सुंदर आहे. मला हा पण खूप आवडला. 09. हा एकदम असा ब्राईट चेरी रेड शेड आहे. थोडा माझा आउट ऑफ कम्फर्ट झोन आहे. मी असं नाही यूज करत. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा थोडंफार यूज करायचे, पण आता तर नाही अजिबात. वॉव! हा पण शेड खूप अमेझिंग आहे. लग्नामध्ये वगैरे हा जर लावला तर मेकअप असा एकदम स्टँड आउट होईल. एकदम स्टेटमेंट टाइप कलर आहे हा. आणि हा पण मला आवडला यार. सगळेच कलर एकदम भारी आहे. दिसायलाच फक्त ते एकासारखेच दिसत होते सगळे, पण मस्त आहेत सगळे शेड. खूप अमेझिंग आहेत यार हे शेड. पारोलगरचे पीआर मला तसेही खूप आवडतात, कारण की पीआर तर खूप क्यूट असतात, पण त्यांचे प्रोडक्ट पण खूप भारी असतात. यू कॅन सी. छान असे गर्ली शेड्स आहेत एकदम. आवडला हा पण. हा पण असा मॉव शेडच आहे. वाव! हा तर डार्क स्किनला पण खूप छान दिसेल. केवढा सुंदर दिसतोय. मस्त. आय एम शुअर हे सगळे शेड तुम्हाला पण खूप आवडत असतील. असं पिंक टोन मध्येच आहे, पण थोडा जास्ती पिंक आहे. आधीचा कसा डस्टी, नॉट डस्टी, मॉफ साइडला होता. हा थोडासा ब्राईट आहे. अमेझिंग यार, मस्त आहे. खूप सुंदर वाटतोय. छान आहे हे सगळे शेड्स. आणि मी तर सजेस्ट करेल ना, तुम्ही हे असं 10चं पॅकच घ्या, कारण खूप सारे शेड्स आहेत आणि सगळे भारी शेड्स आहेत. तर वेगवेगळ्या ओकेजनला डेली असं यूज करू शकतात, कारण मोठे घेऊन असंही संपत नाही. त्यापेक्षा असं घेतलेलं काय वाईट आहे. ग्रेस 10 हा प्रॉपर असा मरून शेड्स आहेत. न्यू ब्राईड वगैरे तुम्ही असाल किंवा लग्न असेल तुमचं, लग्नानंतर पण हा शेड लावू शकतात. थोड्या दिवस, कारण ते नव्या नवरीचे डेज असतात, तर तशासाठी हा शेड मस्त आहे. सी. वाव! मला असे शेड्स खूप आवडतात आणि माझ्या मम्मीला पण आवडतात. कारण आपल्या मम्मी लोकांना असं मरून वगैरेच आवडतात शेड्स. वाव यार! असं साडी वगैरेवर केवढा भारी दिसेल हा. मस्त एकदम. आणि कॅमेरामध्ये ना हा थोडासा ब्राईट दिसतोय, पण ऍक्च्युअल मध्ये ते मिरर मध्ये जेव्हा मी बघते ना, हा प्रॉपर असा डार्क डीप मरून शेड आहे, जो खूप भारी दिसतोय. वा यार, मला आवडते. इकडे माझा मिरर आहे, मिरर मध्ये बघतेय. खूप सुंदर दिसतोय. येस. लास्टचे आता 3 शेड्स राहिलेत आणि 2 त्याच्यातले मला दिसतायत. हा एक मला बघूनच कळतंय की हा एकदम फेअर स्किन साठी आहे, म्हणून हा मी आधी लावते. येस, डेफिनेटली यार, हा फेअर स्किनवरच जाणार आहे. नाही यार, मी नाही लावणार हा पूर्ण, कारण मला नको वाटतंय हे बघूनच. नाही, हा फेअर स्किनवर जाणार. फेअर माझ्यापेक्षा पण खूप फेअर आहे. आयव्हरी फेअर, मिल्की फेअर आहे. तर हा खूप सुंदर दिसेल. हा एकदम न्यूड काइंड ऑफ एकदम नॅचरल त्यांच्या स्किनवर मला इमॅजिन होतोय खूप भारी दिसणार आहे. पण फॉर मीडियम किंवा माझ्यासारखे ब्रिटिश, नो. ऍड करायला हवेत कलेक्शन मध्ये. आणि आता लिटरली माझे ओठ आग होत आहेत एवढं मी. येस, हा पण सुंदर शेड आहे. जाम, हा पण आवडला मला. आणि कॅमेरावरनं मी आता इथे बघतीये, कॅमेरावर थोडेफार शेड्स असं सिमिलर वाटतायत, पण ऍक्च्युअल मध्ये ते डिफरंट आहेत, काफी डिफरंट आहेत एकमेकांपासून.
रिगल 02 हा मी मुद्दाम लास्ट ठेवला कारण ब्राऊन टोन मध्ये आहे, तर मला लावून ठेवायचा आहे हा, कारण यांची मला स्टेइंग पॉवर चेक करायची आहे म्हणून. आणि हा भारीच असणार आहे. हा आहे माय काइंड ऑफ शेड. मस्त. हा शेड खूप आवडला मला, सगळ्यात जास्त हा शेड आवडलाय. हा एकदम असा डेली काइंड ऑफ शेड आहे, की कॉलेज, ऑफिस किंवा डेली पण जे मेकअप करतात त्यांच्यासाठी मस्त एकदम. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कुठला शेड आवडलाय तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लिंक मी शोधून नक्की ट्राय करेल की टॅग करू. तुम्ही टॅग प्रॉडक्टमध्ये चेक करू शकतात एकदा. डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका, कारण याची स्टेइंग पॉवर किती आहे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर कुठला शेड आवडला मला सांगा कॉमेंटमध्ये. आणि मी तुम्हाला भेटेल अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कुठल्या व्हिडिओचा सजेशन असेल तर ते पण तुम्ही कॉमेंट्समध्ये मला देऊ शकताय. आणि येस, आता मी बाय बाय करते, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला ऑलरेडी, माझ्याकडे एवढं स्टोरेज पण नाहीये. सो येस, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.